करतोय आणि अष्टविनायक 11ला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. मैदानाच्या आतमध्ये बावधनचे मयूर भोसले आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतोय स्ट्रायकर जोडीमध्ये खानापूरचे शेखर भोसले. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि पहिल्या षटकामध्ये मांढरदेवचे एक भेदक गोलंदाज स्वरूप पोळ गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पहिल्या षटकामध्ये खोडियार माता वॉरियर्स कडून दोन्ही संघांना मॅचसाठी शुभेच्छा. पहिला बॉल प्रगती पथावरती समोर आहेत शेखर भोसले. खानापूर स्टॉप. पहिला बॉल माफ करा मयूर आहे स्ट्रायकर एंडला. पहिलाच बॉल फ्लिक केलाय. एक सिंगल धाव पहिल्या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त करण्याचा प्रयत्न या जोडीने आतापर्यंत केलेला आहे. एक चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये अष्टविनायक 11 त्यांच्या विरुद्ध खोडियार माता वॉरियर. स्वरूप पोळ यांचा पहिला बॉल आणि पहिला बॉल त्यांनी संयमाने हाताळलेला आहे. त्या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळालेली आहे. एका बाजूला मयूर एका बाजूला शेखर ही जोडी. टप्पा पडल्यानंतर थाय पॅडला भेदणारा बॉल. पंचांगडे अपील केली आहे. 3 यष्ट्यांच्या समोर पकडण्याचा प्रयत्न झालेला आहे. लेग बायची धाव आहे पंच या ठिकाणी कळवत आहेत कारण या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये बॅट्समन लेग बिफोर विकेट आउट आहे. म्हणजे पायचीच्या स्वरूपामध्ये तुम्ही एखाद्या फलंदाजाला माघारी पाठवू शकता. राऊंड द विकेट स्वरूप पोळ होते आणि त्यानंतरचा त्यांचा हा बॉल पायाला भेदणारा होता. पंचांगडे अपील केली. पंचांनी सांगितलं की स्टंप सोडून बॉल चाललाय त्याच्यामुळे फलंदाज सेफ आहेत. सिंगल मिळाली आहे. आता बॅटिंगसाठी मयूर भोसले. हे 2 आक्रमक फलंदाज शेखर भोसले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्वरूप पोळ बॉल क्रमांक 3. वेळेची अचूकता नाहीये. सिंगल मिळेल का तर हो निश्चित या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळेल. आणि सुरुवात जर आपण पाहिली ना तर अगदी सावध केलेली आहे अष्टविनायक 11 ने बॅटिंग करताना. त्याचबरोबर हा पंचाने सांगितलेला आहे की वाईड बॉल आहे. शेखर भोसले जे खानापूर स्टॉपचे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक पारितोषिक येत आहे. परळी आणि उरमोडी परिसरातून मनवेवाडीचे नितीन दादा मनवे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शेखर भोसले यांच्यासाठी नितीन दादा मनवे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक म्हणजे उरमोडी आणि परळी मधून हे पारितोषिक आलेलं आहे या स्पर्धेला आणि खास करून शेखर भोसले खानापूर स्टॉप च्या खेळाडूंसाठी आलेला आहे. 4 धावा 0 गडी बाद. बॉल क्रमांक आता 4. स्वरूप पोळ जे मांढरदेवचे आहेत राईट आर्म राऊंड द विकेट येत आहेत आणि ज्यांच्यावरती पारितोषिक लागले तेच फलंदाज स्ट्रायकर एंडला. बॅटची कडा आणि पहा इथे जीवनदान मिळालंय. सिंगल धाव प्राप्त केलेली आहे. या बॉलच्या पाठीमागे पाठीराख्यांनी श्वास रोखून धरला असेल. बॉलने घेतला बॅटचा किनारा मिळाला भाग्याचा सहारा. यष्टीरक्षकाचे एफर्ट चांगले होते कारण हवेत झेपावले होते. स्वरूप पोळ चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. भेदकता त्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे. अचूकता त्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे. एकच दिशेने बॉल टाकलाय. बाकीचे 4 बॉल जबरदस्त टाकलेले आहेत. धावसंख्या 5-0 गडी बाद. चेक. त्याचबरोबर पुणेकर सर यांना विनंती केली जाते आपण मुख्य व्यासपीठावरती या. पुणेकर सर प्लीज या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार संकेत कळमे यांना आम्ही देणार आहोत. निलेश सर कंटिन्यू. षटकातले आता शेवटचे 2 बॉल. हवेत खेळलेला बॉल निघाला सीमा रेषेच्या दिशेने. या बॉलची उडान बॅटिंग करताना फलंदाज मयूर भोसले यांचा टीमसाठी होता 6चा लगान. बॉल सीमा पार. षटकार. सरळ बॅटने खेळलेला एक जबरदस्त आणि क्वालिटी स्ट्रोक होता. स्वरूप पोळ यांच्या विरुद्ध आक्रमण केलं. सरळ बॅटने खेळलेला एक कमालीचा स्ट्रोक सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 11. स्वरूप पोळ यांचा शेवटचा बॉल. मयूर भोसले यांचं एका बाजूने आक्रमण सुरू झालंय. एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. बॅट वरतून आलेली आहे. पंचांनी सांगितलंय खेळण्याच्या आवाक्यामध्ये होता. एका षटकाचा खेळ संपला. 11 वरती 0. चेक. त्याचबरोबर पुणेकर सर आपण या प्लीज. आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आम्ही देतोय. पुणेकर सर या प्लीज.
संकेत कळंबे आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने संकेत कळंबेने बॅटिंग केले, संपूर्ण दिवस आज खऱ्या अर्थाने गाजवलाय. सुपरहिट बॅटिंग राहिली संकेत कळंबे. लेदर बॉल क्रिकेट त्यांनी खेळलं, त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अप्रतिम बॅटिंग करतायत. अनेक क्रिकेट लीग स्पर्धा मुंबईमध्ये असेल, गावाला असेल, आणि चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना याही स्पर्धेमध्ये धावांचा डोंगर उभा केलाय. 90 पेक्षा अधिक धावा 3 मॅच मध्ये करताना संकेत कळंबेने आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. या संकेत कॅमेरामॅनला विनंती करतो, थोडस आमच्या दिशेने कॅमेरा मूव्ह करा. मुख्य व्यासपीठावरती कॅमेरा घेऊन या. संकेत कळंबे यांना आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. एकदा जोरदार टाळ्या द्या संकेत कळंबे यांच्यासाठी. अप्रतिम बॅटिंग, 97 धावा तब्बल आजच्या दिवसामध्ये कुठल्या, आणि अफलातून अप्रतिम परफॉर्मन्स राहिला. संकेत, एक छोटीशी बाईट, काय म्हणशील आजच्या संपूर्ण मध्ये जबरदस्त बॅटिंग राहिली. संकेतकडे जाऊया. संकेत, काय म्हणशील? 97 धावा आजच्या संपूर्ण दिवसामध्ये 3 मॅच मध्ये 97, म्हणजे संपूर्ण दिवसामध्ये सर्वाधिक धावा तुझ्या बॅटमधून आल्यात. पहिली मॅच आम्ही हारलो, दुसऱ्या दोन्ही मॅच आम्हाला नॉकआउट होत्या, तर माझ्या रन्सपेक्षा आमची टीम क्वालिफाय होणं ते महत्वाचं होतं. थँक्यू सो मच, खूप खूप अभिनंदन. आणि सुपर एट मध्ये पुन्हा एकदा तुला तुझ्या खेळासाठी अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. संकेत कळंबे यांनी आजचा दिवस गाजवला. 13 षटकार आणि 4 चौकार हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य राहिलं, परंतु हा बॉल हवेत आहे, फटका फसलाय खेळाडू बॉलच्या खाली आणि योग्य अंदाज बांधत हा झेल इथे पूर्ण केलेला आहे. धक्का क्रमांक पहिला लागला अष्टविनायक 11 या टीमला. खानापूर स्टॉपचे खेळाडू शेखर भोसले जात आहेत माघारी, ज्यांचा प्रत्येक षटकार हा 500 रुपयासाठी होता. धावसंख्या 12, 1 गडी बाद, फटका फसला, विकेटचं पतन. त्याचबरोबर वाई तालुक्यातील एक होणार खेळाडू आणि वाई तालुक्यातील ज्येष्ठ क्रिकेटर महादेवजी तुपे यांना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती या. विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये सतीश सनस दाखल होत आहेत आणि मुंबईवरून खास त्यांच्यासाठी प्राइज या ठिकाणी लावण्यात आलंय. टेनिस cricket.in चे पहिले कॅमेरामॅन नयन सकपाळ यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये अर्धशतक सतीश सनस यांनी झळकावलं, तर त्यांच्यासाठी रोख रक्कम 5001 चा पुरस्कार नयन सकपाळ यांच्या माध्यमातून दिला जाईल. धन्यवाद निलेश सर. मैदानाच्या आतमध्ये ते आले आणि त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप नयन सकपाळ यांनी ठेवलेली आहे, जे लाकवड गावचे क्रिकेटर आहेत, आणि त्यांनी ही कौतुकाची थाप सतीश सनस यांच्यावरती ठेवलेली आहे. सतीश सनस गाव आसरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. एका बाजूला गोलंदाजी मार्गवरती मांढरदेवचे विक्रम मांढरे, ज्यांच्या गोलंदाजीचा बोलबाला अनेकदा राहिलेला आहे. फिरकी गोलंदाज म्हणून त्यांनी नावलौकिकता क्रिकेटच्या पटलावरती मिळवलेली आहे. आणि हा बॉल जो टाकलाय तो पंच सांगतात की दिशाहीन आहे, पुन्हा टाकावा लागेल. विक्रम मांढरे म्हणजे पुणे परिसरामध्ये त्यांनी खुल्या गटाचं क्रिकेट खेळलेलं आहे. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे, दिशाहीन आहे, पुन्हा टाकावा लागेल. एका बाजूला सतीश सनस आसरे गावचे एक उत्तम फिनिशर म्हणून त्यांनी ख्याती मिळवलेली आहे. एका बाजूला फिरकी गोलंदाज विक्रम मांढरे, मांढरदेव. ऑन साइडला वेळेची अचूकता नाहीये, थोडीशी गडबड झाली, मुभा मिळाली फलंदाजांना एक धाव धावून काढण्याची. प्रत्येक धाव या मॅच मध्ये महत्वाची आहे, कारण हा सामना जिंकून सकारात्मक दृष्टिकोन, म्हणजे तुम्ही पहिली मॅच खेळता, उद्या तुमचे 2 सामने बाकी आहेत, त्यामुळे हा सामना जर तुम्ही जिंकला ना तर तुमच्या टीम मध्ये एक चांगलं बॉन्डिंग निर्माण होतं, उत्साह निर्माण होतो. त्यामुळे दोन्ही संघ अंकुश चिकणे दोन्ही संघ जिंकण्याचा प्रयत्न करतील. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आणि इथे आलेला आहे तो डॉट. धाव कोणती या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. विक्रम मांढरे यांची खासियत आहे, टप्पा पडल्यानंतर बॉलला बाहेर काढलाय, टर्न केलंय, स्पिन केलंय, डॉट आलाय, धाव आता मिळत नाहीये. मयूर भोसले सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलंय. मयूर भोसले यांच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय खरा, 5 बॉलच्या पाठीमागे 8 बनवलेले आहेत. क्षेत्ररक्षक आहे, 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये धाव घेण्याची मुभा काय आता मिळत नाहीये. डॉट बॉल आता, आणि त्याचा रेशिओ आता या ओव्हरमध्ये वाढलाय. 2 डॉट, 2 सिंगल, 1 विकेट, 1 वाईड. 5 बॉल मध्ये 3 धावा विक्रम मांढरे खर्च करतायत. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. खोडियार माता वॉरियर्स.
बॅटिंगमध्ये मयूर भोसले शेवटचा बॉल फेस करतील या षटकातील. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. तुम्ही पाहताय विद्या निकेतन प्रीमियर लीग पर्व क्रमांक पहिलं. विद्या निकेतन सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे. बॅकफूट वरती गेलेत, पंच केला डीपला, खेळाडू लांबी कमी पडली होती, झेल घेण्याचा अंदाज चुकला आणि त्यानंतर फलंदाजांना 2 धावा धावून काढण्याची मुभा मिळालेली आहे. आणखीन एक धाव मिळते. चपळता आणि चातुर्य या दोन्ही फलंदाजांनी खेळपट्टीवरती दाखवलं आणि बघता बघता डोळ्याच्या समोर 3 धावा धावून काढल्या. रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहू शकता या फटक्याची क्रिया. फटका फसला, अंदाज चुकला, झेल घेण्याचा, म्हणजे कित्येक गोष्टी जीवनामध्ये किंवा क्रिकेटमध्ये अंदाजावरती अवलंबून असतात. जीवनातला एखादा अंदाज चुकला ना, बाकीच्या गोष्टी जीवनामध्ये चुकत जातात. त्यामुळे जीवन असो किंवा क्रिकेट, अंदाज हा योग्यच बांधावा लागतो. धावसंख्या 17, 1 गडी बाद, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. चला, आणखीन आपल्याकडे एक सामना पेंडिंग आहे. 4 वाजून 22 मिनिटं होत आहेत. आपण थोडीशी करूया घाई. राकेश चव्हाण हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचे स्वागत. ज्यांनी मला वाटतंय वाई प्रीमियर लीग मध्ये बॉल आउट मध्ये स्टंप उडवला होता, हा एकमेव खेळाडू होता ज्याने स्टंपला हिट केलं होतं. दोन खेळाडूंनी त्या ठिकाणी स्टंप हिट केले होते. आपण त्याच्यामध्ये करेक्शन करूया. आणि तिथेही टाय झाली होती आणि पावसामुळे तो बॉल आउट झाला होता. परंतु ही मॅच महत्वाची आहे. बॉलर तयार. क्षेत्ररक्षक आहेत का डीपला? हो आहेत. थोडीशी गडबड होतीये. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. एका बाजूला गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 3 साठी कवठे गावचे प्रवीण पोळ ओव्हर नंबर 3 मध्ये आहेत. बॅटिंग मध्ये सतीश सनस 2 बॉल 3 आणि मयूर भोसले 8 बॉल 12. षटकातल्या अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी. राकेश चव्हाण आणि धीरज कासुर्डे हे वाई प्रीमियर लीग मध्ये बॉल आउट मधील हे 2 खेळाडू आहेत ज्यांनी स्टंप हिट केला होता. बॉलर तयार. पायांचा वापर केला होता. थोडेसे पुढे आले होते. पाहिलं की फलंदाज पुढे येत आहेत. बॉल शरीरापासून दूर ठेवला. डॉट आलाय. धाव मिळत नाहीये. रीड केलंय, वाचन केलंय आणि सतीश सनसांचे डावपेच उधून लावलेले आहेत. आता सतीश सनसांना गोलंदाजाचं वाचन करावं लागेल. धावसंख्या 20, 1 गडी बाद. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी. प्रवीण पोळ कवठे. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. पंचांनी सांगितलं की दिशाहीन आहे. पुन्हा टाकावा लागेल. वाईड आहे. सतीश सनस आज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना स्वतःवरती संयम ठेवतायत. 3 बॉलच्या पाठीमागे 3च बनवलेले आहेत. प्रवीण पोळ पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर नंबर 3 चा थरार. ऑन साइडला खेळलेला बॉल. खेळाडू डीपला बॉलवरती येत आहेत. थोडीशी गडबड झाली आणि त्याचा मोबदला मिळालेला आहे बॅटिंग टीमला. काही धावांचा एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि दुहेरीचं तिहेरीमध्ये. तब्बल 3 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होत आहेत बॅटिंग टीमला. अर्थात अष्टविनायक 11ने आतापर्यंत बॅटिंग करताना 24 बनवलेले आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. कोडियार माता वॉरियर्स या टीमने आतापर्यंत एकच फलंदाज माघारी पाठवलाय. उजव्या स्टिचच्या बाहेरचा असणारा बॉल. पंचाने सांगितलं की बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन आहे. म्हणजे बरेचसे बॉल आहेत ना, प्रवीण पोळ यांनी दिशाहीन टाकलेले आहेत आणि ते बॉल त्यांना पुन्हा टाकावे लागतात. तब्बल आतापर्यंत त्यांनी हाताळलेले बॉल आहेत 6 आणि त्याच्यामध्ये 4 योग्य बॉल आहेत. अजूनही 2 बॉल त्यांना हाताळायचे आहेत. विद्या निकेतन प्रीमियर लीग पर्व पहिला दिवस. चला, अजून आपल्याकडे एक सामना पेंडिंग आहे. बॅटची कडा घेऊन बॉल निघाला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. आता हा खोलवर टप्प्याचा बॉल इथे हाताळलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे धाव फक्त एकच मिळते. 5 बॉलच्या पाठीमागे प्रवीण पोळ 9 धावा खर्च करतायत आणि बॅटिंग टीमने आतापर्यंत बनवलेल्या धावा आहेत 26
आता शेवटचा बॉल शेष आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर तुम्ही पाहिली, डीप स्क्वेअर लेगला खेळाडू, वाईडिश मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप कव्हर, हे 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरील बॅकअप आहे. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑन आणि मिड ऑफ इन सर्कल, ही क्षेत्ररक्षणाची असणारी अंतर्वर्तुळातील व्यूहरचना. लाईन मिस केलेली आहे, एक पाय पुढे काढला. मयूर भोसले यांच्यासाठी हा बॉल डॉट आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. अष्टविनायक 11 ने प्रथम बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा 26, 1 गडी बाद. इथून पुढे आता 2 ओव्हरचा खेळ शेष आहे. 26 बनवलेले आहेत. प्रोजेक्टेड स्कोअरचं म्हणणं काय आहे की अपेक्षित धावा जर या सरासरीने अष्टविनायक 11 ने बनवल्या तर हा संघ मजल जो मारू शकेल ना, त्याची आपण चर्चा करतोय. 44 पर्यंत हा संघ मजल मारू शकेल याचा विचार आता अष्टविनायक 11 ला प्रखरतेने करावा लागेल. आज अशी वेळ आली आहे की जिथे स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतःला करावं लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये मयूर भोसले आणि सतीश सनस यांना चांगली धडाकेबाज बॅटिंग करावी लागेल. ओव्हर नंबर आता 4 ला सुरुवात होती आणि गोलंदाजीच्या रनवेवरती केलाय बदल आणि खोडियार माता वॉरियर्स या टीम कडून डुईच्या वाडीच्या गावाचा पर्याय निवडलाय. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे दीपक कळंबे गोलंदाजी मार्कवरती. गाव डुईची वाडी, दीपक कळंबे गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 4 साठी. एका बाजूला आता बॅटिंगची आपण चर्चा करतोय. भूक आता बॅटिंगमध्ये वाढवावी लागेल धावांची, खास करून पहिल्या 18 बॉलमध्ये 26च आलेले आहेत. 12 बॉलमध्ये जास्त धावा कशा प्रकारे कुटता येतील, बनवता येतील याचा प्रयत्न करावा लागेल. कारण मयूर भोसले 10 बॉल त्यांनी फेस केलेले आहेत, सतीश सन 4 बॉल फेस करतायत. म्हणजे या दोन्ही खेळाडूंनी बराचसा वेळ खेळपट्टीवरती व्यतीत केलेला आहे. त्यामुळे आता इथून पुढे मोठ्या फटक्यांचं धाडस केलं जाईल का, की एका बाजूला खोडियार माता वॉरियर्स आणखीन काही विकेट मिळवेल का? जर तर ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. दीपक कळंबे राईट आर्म ओव्हर द विकेट. आक्रमण केलं या बॉलवरती, निघाला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी सतीश सनस यांच्या बॅटमधून मोठा टोला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला. या फटक्याची झलक वाढतंय आता अष्टविनायक 11चं धावफलक. बॉल सीमा पार, षटकार. सतीश सनस यांच्या अंगावरती टाकलेला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललेला आहे. आक्रमण केलं. ओव्हर नंबर 4 ची सुरुवातच बॅटिंग करताना अष्टविनायक 11 ने षटकाराने केली आहे. दीपक कळंबे गोलंदाजी मार्कवरती तयार होतील. डुईच्या वाडीचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत, प्रतिभा आहे. गंसोली कॉलनीचं क्रिकेट खेळतात, परंतु आज खोडियार माता वॉरियर साठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. चला घाई करा, आपण जास्तीचा वेळ घेऊ नका अशी विनंती आहे. आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते, ती सूचना आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत. धावसंख्या 32 हवा, 1 गडी बाद. ओव्हर नंबर 4 ची सुरुवात झालेली आहे. पहिल्या बॉलवरती मोठा धमाका झालाय, परंतु शेवटचे 5 बॉल चांगल्या प्रकारे हाताळावे लागतील. सतीश सनस यांनी अखेरकार तो संयम तोडला आणि पहिला मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आला. बॉल क्रमांक 2 प्रगती पथावरती. टप्पा पडल्यानंतर वेळेची अचूकता नाहीये, सिंगल प्राप्त होईल. 8व्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यामुळे एकच जाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. एक पेक्षा जास्तीचं काही मिळू शकणार नाही. मयूर भोसले स्ट्रायकरला बॅटिंग मध्ये येतील, जे बावधन गावचे आहेत. आक्रमकता आहे, परंतु दीपक कळंबे या बॉलच्या पाठीमागे कमबॅक चांगलं करतायत. मनोबल वाढवणारा बॉल होता, सिंगल खर्च केलेली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, एकाला आपल्या विकेटची तडजोड करावी लागेल आणि मयूर भोसले यांनी आपल्या विकेटची तडजोड केली आहे आणि सतीश सनस यांना स्ट्राईक वरती आणलंय. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये होतील रनआउट. आता एका बाजूला फलंदाज मयूर भोसले जे स्ट्रायकर जोडीमध्ये आले होते, धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी जात आहेत. आता एका बाजूला राहुल पवार वाई सिटी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी.
एका बाजूला सतीश सनस यांनी स्ट्राईक घेतलाय. दीपक कळंबे 2 बॉलच्या पाठीमागे चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी टीम खोडियार माता वॉरियर्स साठी केली आहे. 3 बॉल बाकी या षटकातील. स्ट्रायकर एंडला सतीश सनस, गोलंदाजी मार्क वरती दीपक कळंबे. बॉल क्रमांक 4, राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? तर हो. चातुर्याने या 2 धावा इथे या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. क्रिकेटमध्ये तुमची चपळता फार महत्वाची असते, तुमच्याकडे असणारं चातुर्य हे फार महत्वाचं आहे. आणि बघता बघता 2 धावा या जोडीने सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. दीपक कळंबे, कौतुक त्यांचंही करावं लागेल, कारण ज्यावेळेस तुम्ही ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती षटकार खाताना त्यावेळेस थोडंसं मनोबल खालावतं, परंतु पहा दीपक कळंबे यांनी आत्मविश्वासाने गोलंदाजी केली. 4 बॉलच्या पाठीमागे खेळ चांगला केला. ऑन साइडला वळवलेला बॉल, याही बॉलवरती आता मुभा काय मिळत नाहीये फलंदाजांना मोठ्या फटक्याची, आणि दीपक कळंबे ती काही मुभा देत नाहीयेत. पुन्हा एकदा या बॉलच्या पाठीमागे 2 धावा मिळतील. असं म्हणतात, एकेरी दुहेरी धावा क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नवसंजीवनी देतात. आणि धावफलक आता जाऊन पोहोचले 37. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. षटकातला शेवटचा बॉल. आता प्रोजेक्टर स्कोरचं म्हणणं बदललंय, 49 प्रोजेक्टर स्कोरचं म्हणणं आहे, म्हणजे 44 वरतून हा 49 वर गेलाय, परंतु शेवटच्या बॉलवरती दडलंय काय? आक्रमण केलंय, लांबी कमी पडली आहे खेळाडू बॉलच्या खाली, आणि सतीश सनस आसरे यांना यावं लागेल माघारी. आणि अखेरकार दीपक कळंबे यांनी ती महत्वाची विकेट संघाला मिळवून दिली. सतीश सनस जड पावलांनी येत आहेत माघारी. धक्का क्रमांक लागलाय 3रा. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे 37. 3 गडी बाद. फटका फसला. चांगली गोलंदाजी दीपक कळंबे यांची या बॉलच्या पाठीमागे, आणि क्षेत्ररक्षकाचंही कौतुक करावं लागेल, चांगला झेल पकडला. धावत आले, त्यानंतर थांबले, योग्य अंदाज बांधला, आणि त्यानंतर आज झेल त्यांनी पूर्ण केला. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि टॉस साठी रिपोर्टिंग करा. दोन्ही संघ टॉस साठी रिपोर्टिंग करा. पसरणी वॉरियर्स आणि श्री काळेश्वरी 11 ब्लेझर तुम्हाला परिधान करावे लागतील. आपण मुख्य व्यासपीठावरती या. एका षटकाचा खेळ बाकी आहे, त्यासाठी आपल्याला टॉसची तयारी करावी लागेल. दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. ब्लेझर तुम्ही परिधान करा, आणि त्यानंतर तुम्ही मुख्य व्यासपीठावरती थांबा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. धावसंख्या 37. गौरव सोनावणे वाई सिटी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. ओव्हर नंबर आता 5 साठी गोलंदाजी मार्क वरती आता खोडियार माता वॉरियर्स या टीम कडून गोलंदाजी मार्क वरती. प्रतीक गायकवाड अंतिम षटक स्लॉग ओव्हरचा आपल्या नावी घेऊन आलेले आहेत. ऑन साइडला ताकदीचा केलाय वापर, टायमिंग केलंय प्रॉपर, बॉल निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. राहुल पवार यांचा वार, बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. 6 षटकार, 43 धावा धावफलकावरती येत आहेत. 43. ओव्हर नंबर 5 ची सुरुवातच बॅटिंग मध्ये धमाकेदार केली आहे राहुल पवार. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. चांगला बॉल, सिंगल मिळेल. प्रतीक गायकवाड यांचा हा बॉल चांगला होता. ओके, थ्रो साठी आता रेफर केलं, ऍक्शन चेक केली जाईल आणि तिसऱ्या पंचांकडे आता हा निर्णय आता पाठवलेला आहे. ऍक्शन साठी आता चेक केलं जाईल. थ्रो साठी आता तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून आता ऍक्शन पाहिली जाईल आणि त्यानंतर तिसरे पंच आपल्याला त्याची शहानिशा करून सांगतील की प्रत्यक्षात प्रतीक गायकवाड यांची गोलंदाजी शैली कशा प्रकारची आहे. ऑन फील्ड पंचांनी रेफर केले तिसऱ्या पंचांकडे आणि तिसरे पंच ठिकाणी पाहणी करतायत. सकाळपासून पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं असेल की चांगलं काम तिन्ही पंचांनी सकाळपासून या स्पर्धेमध्ये. फेअर डिलिव्हरी आहे.
जतीन भुयाळ सर, अमित डांगरे सर असतील किंवा महेश लोखंडे सर असतील, हे 3 पंच मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल म्हणून काम पाहतायत. शेवटच्या अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रतीक गायकवाड गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आहे. सिंगल मिळेल. 10व्या बॉलच्या पाठीमागे एकच प्राप्त होतीये. चला, शेवटच्या आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. यानंतर होईल तो टॉस. तुम्ही पाहताय विद्यानिकेतन प्रीमियर लीगचं पहिलं पर्व, पहिला दिवस. आता एका बाजूला बॅटिंगमध्ये गौरव सोनावणे, एक युवा खेळाडू आहेत बॅटिंगमध्ये तयार. डावकुरे आताचे. फटका तर खेळलाय कलात्मक. बॉल निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 4 धाब्यांसाठी मन हरकून टाकणारा फटका. एक फोटोजेनिक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. गौरव सोनावणे, काय फटका खेळलाय गौरव सोनावणे यांनी. जागेवरतूनच हात फिरवला आणि बॉल पाठवला सीमा रेषा पार. सरळ 4 धाब्यांसाठी. A1 क्वालिटीचा फटका होता, चौकार आलाय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. फटका हाही चांगलाच खेळलाय, परंतु डीपला प्रोटेक्शन आहे. दुसरीचा प्रयत्न चालवला गेलाय आणि या बॉलच्या पाठीमागे पंचांकडे रेफर केलंय दुसऱ्या धावेसाठी. दुसरी धाव पूर्ण झाली आहे का नाही झाली, आता याची शहानिशा केली जाईल. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय. निर्णय अजूनही पेंडिंग आहे दुसऱ्या धावेचा. चला, बॉलिंग टीम आपण फिल्डिंग लावून घ्या, तोपर्यंत शेवटचा बॉल बाकी आहे. बॉलिंग टीम अष्टविनायक 11 आता बॅटिंग करताना कुठपर्यंत मजल मारेल. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. नॉट आउट आहे, त्याच्यामुळे 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील. काळेश्वरी 11 आपला कॅप्टन पाठवा. टीम काळेश्वरी 11 ओके आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. पसरणी वॉरियर्स आपले कॅप्टन आलेत का? या. टार्गेट सेट करणारा बॉल आणि हा बॉल समोर खेळलाय. दुसरीचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. प्रथम बॅटिंग करताना अष्टविनायक 11 ने बनवलेल्या आहेत धावा. 53 विजयासाठी बनवायचे आहेत. खोडियार माता वॉरियर्सला 54 येणारे बॉल 30. टॉस करूया. आवाज आहे संतोष देसाई सरांचा. थँक्यू सो मच. तुम्ही पाहताय विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहतोय. आजच्या दिवसामधील शेवटचा टॉस आपण करणार आहोत आणि आमच्या बरोबर महादेवजी तुपे सर या ठिकाणी जोडले गेले. त्याचबरोबर विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष आणि या स्पर्धेचे शिल्पकार अर्थातच शशिकांत कोचळे सर आमच्या बरोबर जोडले गेलेत. एका बाजूला आपण टीम पाहिली तर श्री काळेश्वर आणि दुसऱ्या बाजूला पसरणी 11 असे दोन्ही संघ आमच्या बरोबर जोडले गेलेत आणि आम्ही करतोय टॉस. महादेवजी तुपे, शशी कोचळे सर जोडले गेले. मागेल श्री काळेश्वरी 11 संघ टॉस छापा आणि काटा आहे. तुपे यांना विनंती आहे की हवेमध्ये स्पिन करा. छापा हा कॉल आहे आणि यस काटा आलाय, म्हणजे टीम पसरणी संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? निर्णय बॉलिंग करू आम्ही पहिली. बॉलिंग करण्याचं कारण काय असेल? कारण काय नाही, टार्गेट सेट करून खेळू, म्हणजे आम्हाला अंदाज पण येईन बॅटिंग कशी करायची. आणि पहिली बॉलिंग घेण्याचं कारण म्हणजे चांगले बॉलर आहेत आमच्याकडे. कशी वाटते स्पर्धा? सकाळपासून युट्यूबला पाहिली असेल, त्यानंतर दुपारनंतर तुम्ही इकडे आलाय. काय वाटतंय या स्पर्धेकडे पाहिल्यानंतर? चांगलं आयोजन आहे. असं वाटतंय की मुंबईमध्येच खेळतोय. हे सगळं ग्राउंडची परिस्थिती पाहता, हे बाजूचं लावलेलं आहे पडदे वगैरे, मुंबईची स्पर्धा खेळतोय असं वाटतंय. चांगल्या स्तराची मॅच होईल.
सरांकडे जाईन. सर, बॅटिंग करायची आहे, किती धावा स्कोरबोर्डती लावल्या जातील? कमीत कमी 60 to 65 प्लस. ब्लेझर घालून टॉस केले जात आहेत. म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये अनेक क्रिकेट मोठ्या स्पर्धा झाल्या असतील, परंतु या स्पर्धेमध्ये ब्लेझर घालून टॉस केला जातोय. कुठेतरी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, टेस्टमध्ये अशा प्रकारे टॉस केला जातो, परंतु या स्पर्धेमध्ये एक नवीन संकल्पना. काय म्हणाल? छान वाटते. स्पर्धेबद्दल तुमचे 2 शब्द. स्पर्धा तर आपल्या घरचीच आहे. शशी सर, रॉबिन सर, बाळासाहेब हे सगळे आमच्या टीममध्ये प्रॅक्टिस करतात, त्यामुळे काय वेगळं कुठं आलोय असं वाटत नाही. आपलीच स्पर्धा आहे, ती खेळायची. शशी सरांकडे आपण जाऊया. शशी सर, काय म्हणाल एकंदरीत या स्पर्धेबद्दल? कमी कालावधीमध्ये एक जबरदस्त उच्च कोटीची स्पर्धा तुम्ही खऱ्या अर्थाने साक्षात सर्वांच्या समोर घेऊन आलाय. आणि सकाळपासून आपण अनेक कॅप्टनशी बोललो, त्याचबरोबर खेळाडूंशी बोललो, ते देखील म्हणतात की कुठेतरी एक मोठी स्पर्धा किंवा मुंबई एक ठिकाणी आपण अनेक मोठ्या स्पर्धा खेळतो, त्या पद्धतीची ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तुमची खूप मेहनत आहे, त्याबरोबर तुमचे जे सर्व शिलेदार आहेत त्यांनी देखील खूप मेहनत केली. एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? देसाई सर, नक्कीच या स्पर्धेला एक चॅलेंज होतं की ही स्पर्धा कमी वेळेत होईल का नाही. मग ते करण्याचं मोठं ध्येय आणि टार्गेट माझ्यासमोर होतं. पण आयोजन कमिटीमध्ये असणारे आमचे अजित वरे सर डोकं खाल्लं भरपूर, परंतु झाली स्पर्धा. आणि अजित वरे सर असतील, रॉबिन सर असतील, समीर गाडवे सर हे फोनवरचे मार्गदर्शक आहेत, पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलं ना तर वाईतील सर्व खेळाडू जर असतील त्यांनी मला चांगलं सहकार्य केलं. आणि मुंबईला अशाच पद्धतीच्या स्पर्धा असतात सर. मी बऱ्याच वेळेला खेळायला येतो आहे आणि मुंबईतून पण बरेचसे खेळाडू गावाला येतात, पण मुंबईचा फिलिंग देण्याचा प्रयत्न नक्कीच केला. निलेश भोसले सर आमचे मार्गदर्शक असतील, राजू शिर्के सर असतील, गेले 1-1.5 महिना झाला आम्ही एकत्रित येऊन हे नियोजन करतोय. अजित वरे सर, समीर गाडवे सर आणि रॉबिन सर यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. आणि ही स्पर्धा नक्कीच 4 दिवस अशाच पद्धतीने रंगेल ही मी आशा व्यक्त करतो. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. आणि त्याचबरोबर शशी कोचडे सर आणि महादेवजी तुपे सर यांना सुद्धा मी थँक्यू म्हणतोय. टॉस मध्ये काय घडलंय तर टीम पसरणीने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. उद्या सकाळी बरोबर 9 वाजता पहिला बॉल पडेल याची नोंद उद्याच्या ज्या गटामध्ये जे संघ खेळणार आहेत त्यांनी घेणं गरजेचं असेल, कारण उद्या देखील आपल्याला 8 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. पुन्हा एकदा विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्थेमार्फत होणारी ही क्रिकेट स्पर्धा, विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 ची क्रिकेट स्पर्धा तुम्ही या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून पाहत राहा आणि वेळ मिळाला तर नक्की या मैदानावरती या. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद देसाई सर. जाऊया मैदानामध्ये. एक महत्वाची मॅच. 54 धावांचं लक्ष. पहिला बॉल, पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा एक चांगला बॉल हाताळलाय. वेगवान बॉल. शेखर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत जे खानापूर गावचे आहेत, तर समोर स्ट्राईक वरती विशाल चोरगे आणि त्यांच्या सोबतीला सोमनाथ. या दोघांची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सोमनाथ आणि विशाल या दोघांची जोडी आहे. यावेळेचा बॉल पंच तटस्थ आहे. त्यानंतर डॉट बॉल येतोय. पहिले 2 बॉल चांगले हाताळलेत. सोमनाथ यांचा विचार केला तर पाचवड प्रीमियर लीग अतिशय चांगल्या पद्धतीने खेळली. मागची WPL च्या माध्यमातून देखील या संघाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व केलं. स्ट्रोक फसला. बॉल हवेमध्ये. बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल जाईल. 1 बाउन्स बॉल. डिक्लेरेशन झोन मध्ये एक सिंगल आणि धाव फलकाचा श्री गणेशा होतोय. 1 धाव फलकावरती लागते. 54 धावांचं लक्ष आणि 1 धाव फलकावरती. 38 सर्कलच्या बाहेर जर पाहिलं तर डीप लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आणि एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक, असे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एकदा बॅटची एज लागते. त्यानंतर फर्स्ट स्लिप मध्ये पहिला धक्का, पहिला झटका. सोमनाथ मोरे बॅक टू डग आउट. 1 धाव बनवली त्या, परंतु त्यानंतर बॅटचे एक स्ट्रॉंग एज आणि पहिल्या स्लिप मध्ये अप्रतिम कॅच कॅरी केला. जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये पुरेपूर अडकलाय खेळाडू आणि पहिला झटका टीम खोडियार माता वॉरियर्स या संघाला बसतोय. पसरणी वॉरियर्स आपला डगआउट कळवा. 1 धाव लागते धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिलं. 54चं लक्ष. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो, वेळ नक्कीच बदलते. ती वेळ दोन्ही संघांकडे आहे. बॉलिंग ट्रॅकवरती शेखर भोसले खानापूरचे खेळाडू, 1 धाव धावफलकावरती, लॉस ऑफ 1 विकेट. वन डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये मांढरदेव गावचे खेळाडू स्वरूप पोळ, अर्थात क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडूला डुम्या या नावानं ओळखलं जातं. मांढरदेव या गावचा इतिहास आपल्याला माहिती आहे. आई काळेश्वरी देवीचं मंदिर आणि त्या धार्मिक परिसरातून येणारा खेळाडू स्वरूप मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती. समोर खानापूर गावचे शेखर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, तो बॉल बाईज सिंगल कंप्लीट केली जाईल. एक आपण पाहतोय अनुशासन आहे किंवा आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल ठेवण्यात येत आहेत आणि ते बॉल डिलिव्हर करत असताना शेखर पुरेपूर यशस्वी झालेले आहेत. 5 बॉलमध्ये 2च धावा खर्च झाले, त्याही डिक्लेरेशन झोनच्या, आणि एक महत्वाची विकेट मिळवली आहे. स्टोक हवेमध्ये, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतोय, 3 क्षेत्ररक्षक आलेत आणि पकडला जातोय कॅच. दुसरा झटका, स्वरूप पोळ बॅक टू डग आउट. 2 धावा 2 विकेट महत्वाच्या क्षणी. अप्रतिम गोलंदाजी, खानापूर गावचं गाजणारं नाव अर्थात शेखर भोसले. दोन धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अप्रतिम गोलंदाजी, ज्या पद्धतीने आपण पाहतो रन चेस करत असताना प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि अष्टविनायक 11 या संघाच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये शेखर यांच्या हातामध्ये बॉल सोपवला पहिल्या षटकामध्ये आणि शेखर यांनी अप्रतिम गोलंदाजी करत असताना आपल्या टीमला कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केलाय. 54 धावा या खेळपट्टीवरती आत्ताच्या कंडिशनमध्ये मोठ्या धावसंख्या नाहीये, परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील केवळ 2च धावा दिलेल्या आहेत. आणि आता नवीन बॅटर ऋषभ, जोपर्यंत परंतु विशाल चोरगे आहेत तोपर्यंत संपूर्ण नजरा विशाल या खेळाडूवरती आहेत. कारण मुंबई परिसरामध्ये जी टुर्नामेंट झाली त्या टुर्नामेंटमध्ये 32 शाळा प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज राहिलेत, म्हणजे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, चांगल्या रिदम मध्ये आहेत. परंतु समोर आता पाहिलं तर आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला विशाल चोरगे जांभळी गावचा खेळाडू, तर समोर आसरेचा ब्रँड अर्थात सतीश सनस. ही लढाई इम्पॉर्टंट आहे. आणि पॉवर प्लेची ओव्हर संपल्यानंतर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळाडू आहे. लॉंग ऑनला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि काऊ कॉर्नर आणि मिड विकेट, राईट आर्म अराउंड दी विकेट सतीश सनस. स्ट्रोक हवेमध्ये, ऑन दी राईज, डाऊन दी ग्राउंड, डीप लॉंग ऑन फोडलाय, लांबच लांब दूरच दूर, आसमानी फटका. विशाल यांच्या नावाचा प्रमाणे विशाल फटका खेळला षटकार. या षटकाराची खऱ्या अर्थानं गरज होती. 5 ज्या पद्धतीनं बॉलचा वेट केला आणि ऑन साइडला फेकून दिलाय, हवाई हल्ला, हवाई सफर, सिक्सर. षटकारानं धावफलकाचा आकार वाढतोय. 8 धावा धावफलकावरती लागतायत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जी आपण चर्चा केली, जोपर्यंत विशाल आहेत ना तोपर्यंत संपूर्ण खोडियार माता 11 संघाच्या नजरा या खेळाडूवरती लागून राहिलेल्या आहेत. नावाप्रमाणे खेळी करण्यासाठी जाणले जातात. सतीश सनस यांचा विचार केला तर बॅटिंग युनिटमध्ये एक षटकार जरूर खेळला, परंतु नावाला साजेशी बॅटिंग झाली नाहीये. परंतु ओव्हर कशा पद्धतीनं डिलिव्हर करतील ऑलराऊंडच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात सातत्यानं. अखोट टप्प्याचा बॉल, गॅपमध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आले त्या रिजन मध्ये, एक सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फसलाय ऋषभ, बॅक टू डग आउट. यस, पंचांच्या माध्यमातून ऍक्शन चेक केली जाईल. यस, पंचांचा डिसिजन येतोय. इट्स अ नो बॉल, थ्रो बॉल. थर्ड अंपायर डिसिजन आलाय.
चला पंचांचा निर्णय अंतिम आहे. आयोजकांच्या माध्यमातून स्ट्रिक्ट कॉल आहे. चला फायनल डिसिजन आलेलं आहे. मॅच स्टार्ट करा. चला मॅच चालू करूया आपण. चला मॅच स्टार्ट करा. आयोजन कमिटीचा स्ट्रिक्ट कॉल आहे. मॅच स्टार्ट होते. चला स्पीडअप घ्या. मॅच स्टार्ट करूया आपण. यानंतर अजूनही एक मॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे. सहा धावा या बॉलच्या पाठीमागे ऍड केल्या जात आहेत. मॅच स्टार्ट होईल. पहा सर्वांनी सहकार्य केलेलं आहे.
चला, आयोजन समितीचा स्ट्रिक्ट कॉल आहे. पंचांनी फायनल डिसिजन द्या आणि लगेच मॅच स्टार्ट करा. पंच आयोजन समितीच्या जवळ या, असा आयोजन समितीचा कॉल आहे. पंचांनी फायनल डिसिजन द्या आणि मॅच स्टार्ट करा. आयोजन समितीचा या ठिकाणी पंचांचा या ठिकाणी स्ट्रिक्ट डिसिजन येतोय. फायनल डिसिजन नो बॉल. चला, मॅच स्टार्ट होते. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 दिवस क्रमांक पहिल्या दिवसामधली महत्वाची मॅच. एका बाजूला खोडियार माता 11 खानापूर हा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला अष्टविनायक 11 अर्थात अष्टविनायक वॉरियर्स हा संघ पहिला मिळतोय. खोडियार माता 11 या संघाचे टीम ओनर आहेत संदीप चव्हाण. पंधरा धावा धाव फलकावरती. 15 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरचा बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड वरती अंकित केली जाते आणि धाव फलकावरती धावा लागतायत. टोटल 16 धावा. लॉस ऑफ 3 विकेट. 54 धावांचं लक्ष. महत्वाची मॅच. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती. आयकॉन प्लेअर विशाल. फुलटॉस बॉल. मोठा हिट करण्याचा प्रयत्न. कोणती धाव मैदानाच्या आतमध्ये नाहीये. षटक क्रमांक 2 हाताळत असताना अप्रतिम गोलंदाजी केली जाते. खऱ्या अर्थानं दोन्ही टीम्स जबरदस्त आहेत. नितीन राजपुरे अर्थात कनूर गावचे खेळाडू आहेत, तर समोर खोडियार माता संघासाठी राजेश आणि विशाल या दोघांची जोडी मैदानामध्ये कार्यरत आहे. दोन्ही संघ तगडे आहेत. दोन्ही संघांमध्ये ताकद आहे. आणि विद्यानिकेतनचं पर्व क्रमांक 1. याही वेळेचा बॉल स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. 2 षटकांचा खेळ संपला. 16 धावा. ओके स्कोर बोर्ड वरती करेक्शन केलं जाते. एक बॉल अजूनही बाकी आहे. हो, याही वेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी नितीन यांच्या माध्यमातून केली गेली.
अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॉल चेक करा. षटक क्रमांक 2 चा खेळ संपतोय. 2 षटकांच्या अखेरीस 16 धावा फलकावरती. 16 रन्स ऑन द बोर्ड. करंट रन रेट 8चा, रिक्वायर्ड रन रेट 12चा. इथून पुढे विजयाचं इक्वेशन 18 बॉल 38 ची गरज. येणारे 18 बॉल 38 धावांची गरज आहे. इथून पुढे प्रत्येक बॉल महत्वाचा, प्रत्येक रन महत्वाची. एका बाजूला आपण पाहतोय विशाल चोरगे आहेत जे जांभळी गावचे. 5 बॉल फेस करत असताना 7 धावा बनवलेत. एक षटकार त्यांच्या माध्यमातून आलाय, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंपची जी लाईन ठेवली आहे त्या लाईन नंतर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. कोडियार माता 11 अर्थात संदीप चव्हाण यांचा संघ, तर समोर सन्मान्य अजित पेटकर यांच्या मालकीचा संघ आहे. दोन्ही संघ तगडे आहेत. अजित पेटकर, राहुल वाडकर यांच्या मालकीचा असणारा संघ. सोळा धावफलक जैसे थे. आणि त्याचप्रमाणे महागणपती फरसानाचे सर्वा सन्मान्य वैभव थोपटे यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. मनापासून विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. सन्मान्य वैभव थोपटे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अरे एक रनआउट झालं त्याला सांग रनआउट झाली. चला स्पीड घ्या. 16 धावफलकावरती आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती दर्शन यांचा विकल्प निवडलाय. वाई सिटीचे खेळाडू दह्याट गावाकडून देखील बऱ्याच वर्ष अनेक स्पर्धा गाजवलेत. आणि समोर स्ट्राईक वरती राजेश जवळ एक बाहुबली खेळाडू. वेगवान बॉल, त्यावरती प्रहार. राजेश जवळ बाहुबली फटका. 6 धावांचा अंदाज. षटकार ऑन दी राईज. जबरदस्त फटका, लांबच लांब फटका खेळलाय. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय राजेश जवळ, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तो परमनंट वाला क्लास दाखवला जातोय. नुकतीच जी WPL झाली, वाई प्रीमियर लीग, मंत्री चषक आपण पाहिलं, त्यामध्ये अनेक सामन्यांमध्ये फॉर्मशी झगडावं लागलं, परंतु इथं स्वॅग से किया है सबका स्वागत. हो, यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. डॉट बॉल येतोय. पहिला षटकार आला, त्यानंतर कमबॅक केलं. एक तुम्हारी गेंद है तो एक हमारी गेंद है. यंग प्लेअर आहेत दर्शन धनावडे यांचा विचार केला तर सातत्यपूर्व सातारा टेनिस क्रिकेट गाजवलंय. तर समोर वाई टेनिसचा बाहुबली. हो, ही लाईन देखील चांगली आहे. लगातारचे 2 बॉल बीट करून चालले ते यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या बॉलवरती षटकार केला आला, परंतु त्यानंतर दर्शन यांनी पुनरागमन केलंय. 2 बॉल डॉट डिलिव्हर केले तर टीम अष्टविनायक 11 या संघासाठी. स्टोक फसला. ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगलचा प्रयत्न, रिस्की सिंगल. सुटकेचा निश्वास सोडला राजेशांच्या माध्यमातून, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो ऑन साइडला स्ट्रोक होता, मिडॉनचे खेळाडू आले, त्यानंतर बॉलला फील्ड केलं आणि डायरेक्ट हिटच्या प्रयत्नामध्ये मात्र दर्शन बीट झाले आणि
तो सुटकेचा निश्वास सोडला जातोय. दोन्ही खेळाडू सुरक्षित आपल्या घरट्यामध्ये दाखल. 23. हा बॉल हवेत खेळाय, उडवलाय बॉलला. लॉफ्टेड स्ट्रोक, आसमानी फटका. या ओव्हर मधला दुसरा हाय अँड हँडसम सिक्सर विशाल चोरगे. या नावाची दाहकता, जांभळी गावचं क्रिकेटमध्ये गाजणारं नाव. महत्वाच्या क्षणी आलेला षटकार. बॉल आलेला आहे आणि रिक्वायर्ड रन रेट कमी करण्याचं काम केलं गेलंय. 2 षटकारांच्या माध्यमातून स्कोर कार्डला आकार येतोय. 29 धावा तब्बल धावफलकावरती लागतायत. चला बॉल चेक केलेला आहे. 5 धावांची पेनल्टी या ठिकाणी ऍड केली जाईल. बॅट्समनने बॉल हातात घ्यायचा नाहीये आणि तो चेक करायचा नाहीये, हे नियम आहेत. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल केलाय. बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे सिक्सर. या आधीच्या बॉलवरती 5 धावा आपण मायनस केल्या आणि त्या धावांचा 24 धावा झाल्या. त्यानंतर या षटकारानं 30 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी खोडियार माता 11 या संघाला बनवाव्या लागतील 12 बॉल मध्ये 24 धावा. येणारे 12 बॉल आणि 24 ची गरज.
मॅच स्टार्ट करा लगेच. लास्ट कॉल नाही तर अन्यथा दोन्ही संघांना विनंती आहे. या मॅचला बराच वेळ झालाय. बारा बॉल डायरेक्ट 24 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गौरव सोनावणे, प्रिन्स ऑफ वाई. व्यवस्था स्टोक आडव्या बॅटने खेळायला फक्त दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजन मध्ये आले. वाऱ्याच्या वेगाने एक सिंगल कंप्लीट केली गेली. 1-7 कहाणी आगे. आडवा बॅटनं पॅरल स्टोक खेळाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनेल प्रेक्षक. वन बाउन्स हा बॉल सीमारेषा ओलांडून विशाल चोरगे यांच्या बॅटची दाहकता मैदानामध्ये पाहिला मिळते. चौकाराच्या मदतीनं मॅच ऑन. जबरदस्त बॅटिंग केली गेली आहे. चला बॉल देऊन सहकार्य करा आयोजन समिती. ऑन साइडला खेळलाय. स्ट्रोक, एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कोलवर टप्प्याचा बॉल आहे. ऑन साइडला खेळलाय. 30 सर्कल मध्ये कोणती धाव मिळत नाहीये. येणारे 8 बॉल आणि 17ची गरज. टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. एक धाव मिळते. एक धाव देखील इम्पॉर्टंट आहे. 2 धावा मिळत आहेत. डिक्लेरेशन झोन पहा. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. इथून पुढे 7 बॉल आहेत शिल्लक आणि 15 धावांची गरज आहे. सात बॉल शिल्लक आणि 15ची गरज. स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळा. ऑन दिस रोड स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. षटकाराच्या मदतीनं सामन्याला पुन्हा आगमन करत असताना खोडियार माता 11 खानापूर हा संघ पाहिला मिळतोय. आणि आता इथून पुढे 6 बॉल आणि 9ची गरज. विशाल चोरगे द ब्रँड ऑफ जांभळी. अगदी सामना पुढे नेण्याचा प्रयत्न केला गेला. ज्या पद्धतीने सामन्याला पुढे नेलं गेलंय अजूनही मॅच ऑन आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गौरव सोनावणे यांचा विचार केला तर चांगले बॉल हाताळले आतापर्यंत परंतु शेवटच्या बॉलवरती अक्षरशः आपण पाहतो समोर बैठक स्ट्रोक पाहिला मिळाला. आणि आता येणारे 6 बॉल आणि 9 धावांची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. सुपर क्लासिकल मॅच. चला स्पीडअप घ्या. यानंतरची मॅच देखील होणार आहे. दोन्ही संघ लगेच तयार राहा. बॉलरचं नाव काय मित्र? स्पीडअपली मॅच स्टार्ट करूया आपण. हा स्ट्रोक ऑन साइडला खेळला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि केवळ एकच धाव घेतली आहे. 5 बॉल येणारे 8ची गरज. शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारी मॅच. चला यानंतरच्या मॅच साठी क्षेत्ररक्षण करणारी टीम पसरणी वॉरियर्स आपण लगेच रेडी राहा.
व्हाट अ शॉट यार, आसमानी फटका, क्लासिक हिट. विशाल चोरगे, द ब्रँड ऑफ जांभळी, इनसाइड आउट, अप्रतिम फटका. आणि सन्मान्य अंकुश चिकणे साहेब यांच्याकडून विशाल चोरगे यांच्या या खेळीसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. अप्रतिम खेळी. अंकुश चिकणे यांचा जर विचार केला ना तर दिवसभरामध्ये खूप चांगली साथ दिली आहे. अक्षरशः आपण पाहतो सर्व खेळाडूंना प्रोत्साहित देखील केलं, आयोजन कमिटीमध्ये देखील चांगली भूमिका बजावली, स्कोरिंगचं काम केलं आणि त्यासोबत सर्वांनाच सहकार्य करत असताना अंकुश चिकणे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे देखील मनापासून आभार आहेत. 4 बॉल येणारे 2ची गरज. त्यासोबतच शशिकांत कोचळे असतील, सर्वात महत्त्वाची साथ असेल समीर गाडवे सर असतील, अजित वरे सर असतील, यांच्या माध्यमातून चांगलं आयोजन पाहायला मिळालंय. 2 धावांची गरज असताना हा बॉल मैदानाच्या आतमध्ये, इट्स OUT आउट. फलंदाज होतोय बाद आणि आता मॅच पुन्हा एकदा फिरले का? हो निश्चित, अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. 3 बॉल आणि 2ची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 3 बॉल येणारे 2 धावांची गरज. लगेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 3 बॉल इम्पॉर्टंट असणार आहेत तिथून पुढे. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, कांच के खिलौनों को हवा में उछाला नहीं जाता, मेहनत करने से होती है हर मुश्किल आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता. नशिबाच्या जोरावरती कोणताच खेळाडू मैदानामध्ये काही सोडणार नाही. संघर्षच करत असताना आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळालेले आहेत सगळे खेळाडू. अक्षरशः आपण पाहतो 54 धावांचं लक्ष असताना दोन्ही संघांना पॅनलाइज झाले, परंतु अशा परिस्थितीमध्ये दोन्ही संघांनी पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. 3 बॉल येणारे आणि 2ची गरज. चला स्पीडअप. प्रवीण लगेच मैदानाच्या आतमध्ये या. क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रवीण पोळ मैदानाच्या आतमध्ये पळत यायचंय. चला मॅच स्टार्ट होते. 3 बॉल आणि 2ची गरज. प्रवीण पोळ चायनामन प्लेअर प्लेस केला, फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. यस नो वेट आणि त्यानंतर प्रवीण पोळ होतोय बाद. 2 बॉल आणि 2 वरती मॅच आली आहे. काय करतोय मैदानाच्या आतमध्ये? जबरदस्त मॅच. मॅच कुठून कुठे फिरतीये पहा. एका बाजूला अष्टविनायक वॉरियरचं, दुसऱ्या बाजूला कोडियार माता 11, एका बाजूला अजित पेटकर, राहुल वाडकर, तर दुसऱ्या बाजूला संदीप चव्हाण. वा भाई वा, काय मॅच मध्ये रंगत आली. हा बॉल जर डॉट आला तर मैदानामध्ये अक्षरशः संघर्ष पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीम ओनर संदीप बावडे अर्थात संदीप चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 2 बॉल आणि 2ची गरज. जबरदस्त मॅच, जबरदस्त कमबॅक. गोलंदाजाचं कौतुक असेल. सुपर क्लासिकल मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. विद्यानिकेतन चषक 2025 चा एक चांगला थरार. 2 बॉल आणि 2ची गरज. स्ट्राईक वरती राजेश जवळ. ओहो काय मॅच आहे. एका बाजूला कोडियार माता 11 तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानामध्ये अष्टविनायक वॉरियर्स. हा बॉल इम्पॉर्टंट बॉल. कोलगटप्याचा बॉल ऑन साईडला खेळला, फक्त दिशा दाखवली. एक सिंगल तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा केला जाईल प्रयत्न आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण आणि संघर्षाच्या मॅच मध्ये सामना जिंकलाय कोडियार माता 11. खानापूर संघाचं कौतुक असेल तर समोरचा संघ अर्थात अष्टविनायक वॉरियर्स याही संघाने चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगवली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मॅच रंगवण्याचा प्रयत्न केला आणि हा सामना निश्चितपणानं चला मॅच लगेच स्टार्ट करतोय आपण. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, नो डाऊट विशाल चोरगे इज द मॅन ऑफ द मॅच. त्या रिजन मध्ये जो बॉल आहे बॅकवर्ड स्क्वेअर